कारण देवानं ती योजना करून ठेवलेली आहे, या राष्ट्रानं दुसऱ्या राष्ट्राच्या विरोधामध्ये उठावं. आम्हाला प्रश्न पडतो कसं शक्य आहे हे? का ललकारत आहे, का चॅलेंज करत आहे, का आव्हान देत आहे? कारण हे बायबल मधलं वचन आहे. आकाश पृथ्वी नाही तशी होईल, पण त्याचं वचन कधी नाहीच होणार नाही. हे देवाच्या वचनामधलं गांभीर्य आम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. देवानं आम्हाला पवित्र शास्त्र आणि उघडून ठेवलं. योहानाला तो म्हटला, ही संदेश वचन बंद करून ठेवू नकोस, कारण ही लोकांना समजू दे का माझं आगमन जसं जवळ होईल तसं ते स्वतःला प्रिपेअर करतील. देवाचे प्रिय लोक हो, रोज तुम्हाला देव टीव्हीच्या माध्यमातून आणि आम्ही पाहतो पेपरच्या माध्यमातून तुम्हाला सांगत आहे, आता माझ्या न्यायाला सुरुवात होण्याची प्रिपरेशन तयारी मी करत आहे. खरा न्याय अजून यायचा आहे. राष्ट्रावरती राष्ट्र, राज्यावरती राज्य. कुणाचंच ना देशामध्ये आम्ही ठीक आहोत ना आमच्या राज्यामध्ये आम्ही ठीक आहोत. भांडत एक राज्य दुसऱ्या राज्याविरोधात, एक राज्य दुसऱ्या राज्याला खाली पाडत आहे.